नेहा पण आलेली आहे. जय महाराष्ट्र सगळ्यांना. ओपनिंग A7 स्टुडिओ आता पहिल्यांदा होत नाही नाशिकमध्ये. ऍक्च्युली आपण पहिल्यांदा मखमलाबादला पण केलं होतं, तेच आपण इथं परत रिस्टार्ट करतोय. मखमलाबाद बऱ्याच जण लांब पडत होतं, तर ओपनिंग ॲज सच म्हणता येणार नाही, कारण सगळे फॅमिली मेंबर्स आपल्या इकडे आहेत. जे जे माझ्यासोबत कंटिन्यू काम करतात, त्यांचे फ्रेंड्स, त्यांची फॅमिली. माझे 2 भाऊ, एक नवीन मराठी व्यावसायिक आज या ह्याच्यामध्ये पदार्पण करतात, एका नवीन व्यवसायात पदार्पण करतात. कारण आपल्याला ओपनिंगला जो रिस्पॉन्स दिलेला आहे, मला खरंच हे सांगायला आनंद होतोय, खरंच मनापासून, की आता आपल्या 10 ब्रांचेस टोटल ऑल ओव्हर महाराष्ट्रात आहेत. पण जो ओपनिंगचा, कारण मी पहिल्यापासून म्हणत असतो की आपल्याला ओपनिंग खूप जोरात झाली पाहिजे असं एक्सपेक्टेशन नाही, पण पहिल्या दिवशी जी ऑफर आहे ती जबरदस्त झाली पाहिजे, आणि तेच या ठिकाणी झालेलं आहे. आतापर्यंतच्या आपल्या A7 स्टुडिओच्या हिस्ट्रीमध्ये, आतापर्यंतच्या आपल्या A7च्या हिस्ट्रीमध्ये नाशिकची ब्रांच अशी आहे की ज्यांनी ओपनिंगला जवळजवळ 2 लाख प्लस सेल केलेलं आहे. सो या सगळ्या टीमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मला बिलकुल असं एक्सपेक्टेड नव्हतं. माझा आवाज येतोय का बाहेर? केलं का बाहेर? प्रॅक्टिस झाली आमची. जबरदस्त रिस्पॉन्स. अराउंड 2 लाख सेल्स केला आपल्या नाशिकमध्ये. अराउंड 2 लाख सेल्स झाल्या आज पहिल्या दिवशी. धन्यवाद नाशिककर, थँक्यू. तर नमस्कार, जय महाराष्ट्र सगळ्यांना. जय महाराष्ट्र. जोरात आवाज आला पाहिजे नाशिककर. जय महाराष्ट्र. तर पहिल्यांदाच नाशिकमध्ये आपल्या सिटीमध्ये आलेले आहे प्रॉपर. सो रिस्पॉन्स बघून हे सगळे रॅक कमी झाले, खाली झाले पूर्ण. सो हा एवढा मस्त रिस्पॉन्स बघून छान वाटतंय. आणि मेन म्हणजे आपली A7 आता मेन सिटीमध्ये आली आहे. सो आता आपले आउटफिट सगळे स्टायलिंग A7 मधनच आता करा. ओके, चल, थँक्यू. शुभेच्छा. चला, एवढं बोललं तरी आम्हाला खूप झालं. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. किती वाजले नाही? किती वाजले? तुझा रील दाखव. रुको जरा. टाइम काय आलं? 11:27. भाई शपथ. पण तुझं ते तू शूट केलेलं फुटेज मी ब्लॉग मध्ये टाकतो. हो, हा, पण माझी रील पोस्ट उद्याच. नेहाने तिकडे जाऊन मस्त ती फिरत होती ना. मी एक दिवस सगळं काम करत होतो इकडे. मग ती नरू आणि अजून कोणतरी होती सोबत. मग ते सगळे फिरत होते असं सुला वाईनला, स्वामीनारायण टेम्पलला, अजून कुठे गेले, गंगेवर गेले होते आरतीला.
हे सगळे फिरत होते तिने त्याचे असे रील शूट केले ते मी टाकतो मध्ये ब्लॉग मध्ये तुम्ही बघून घ्या ठीक आहे. आणि आता काय आता हे सगळं सॉल्टिंग करणं चालू आहे. पसारा किती झालाय पूर्ण ऑफर आणि ह्याच्यामुळं. तर गाईज हे गिफ्ट पण आम्हाला सबस्क्रायबरने दिलं आहे का आमच्या, सो ते पण दाखवतो. तर तुम्ही नंतर म्हणाल ते गिफ्ट काय होतं दाखवा आम्हाला म्हणून. काय नाव आहे माहिती का आपलं? कॉंग्रॅच्युलेशन फ्रॉम तृप्ती अँड संस्कृती. थँक्यू सो मच तृप्ती अँड संस्कृती, थँक्यू सो मच. मग ओपन करू आपण आता. छत्रपती शिवाजी महाराज की सुंदर, थँक्यू सो मच. बाकी काय आता ब्लॉग घेणं पॉसिबल नाही आहे, स्वतः सगळं आवरून मी जाऊन झोपणार आहे आम्ही. आणि सकाळी उद्या परत नाशिकमध्ये आम्ही त्र्यंबकेश्वरला जायचं प्लॅन करतोय, कारण सोमवार पण आहे आणि दर्शन पण होईल त्यामुळे. बरोबर. येस बघू आता रोहितने आम्हाला नेलं तर, रोहितने त्र्यंबकेश्वरला नेलं तर लास्ट टाइम पण म्हणलेलं नेलं नाही नेलं ना, लास्ट टाइम पण 100% म्हणलेलं. सोलापूरचं नाही किती वेळात बापरे दमून गेलेलो आहे. जाऊ दे बघू आता कसं काय होईल. विनर चॉईस करा. ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय. विनर चॉईस करताय काय विनर चॉईस यार, करा विनर चॉईस करा. गाईज बाय बाय.